आमचं एक फोर कामाला घेते नाही। या भ्रष्टाचारपणा कोणाला सांगायचा? यांना काम ते त्यांच्यावरती काही हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आणि ते शरद पवार स्वतः खुद्द शरद पवारांचा पक्ष त्यांनी ते आज आपण नाही का चोरला अशा पद्धतीचे ते एक बदनामीचं त्यांच्यावरती आमदार का आम्ही 3,000 कोटी खर्चले कोणत्या सांगा तुम्ही? इगतपुरी तालुक्यात इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कुठे यांचे कामं दाखवा? यांचे कामं फक्त कागदपत्री झालेले। नमस्कार बाबा। नमस्कार। इगतपुरी मतदारसंघात आत्ताची जी लढत चालली आहे विधानसभेची, त्या लढतीमध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराला पाठीशी घालाल? बाई काढू। बाई निर्मलाताई गावित। निर्मलाताई। का काय कारण काय असेल? कारण तिनं पहिले 10 वर्ष काम केलं आमच्या इकडं। ती कोणत्या पक्षातही गेली नाही। ती आता नाही कोणा तिकीट दिलं तर ती स्वतंत्र उभी राहिली, तिलाच आम्ही निवडून देणार आहे। आता हे खासदार आमदार आमचं पाणी वैतरणाचं पाणी मोकण्यात घातलंय। आता कामं चालू आहे, आमचं एक फोर कामाला घेते नाही। या भ्रष्टाचारपणा कोणाला सांगायचा? यांना काम खोसकर सुद्धा आम्ही मत नाही देणार, पडला पाहिजे। पण आता सध्या मुद्दा चाललाय स्थानिक भूमिपुत्र म्हणजे स्थानिक उमेदवार हवाय, याविषयी तुम्हाला काय म्हणाल? बाईच निवडून येणार आहे आणि आम्ही बाईलाच मत देणार आहे। आता बाई पण स्थानिक झाली ना, 4 वर्षापासून इथंच आहे। हा पहिली 10 वर्ष। मला काय वाटतं कोणत्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आहात? निर्मलाताई गावित यांना। काय कारण काय? त्यांनी 10 वर्षापूर्वी खूप विकास केला आहे। त्यांनी मोठमोठाले कामं केलेले। 10 वर्षापूर्वी ते आमदार असताना प्रत्येक गावामध्ये छोटा ना मोठा सभामंडप आलेला आहे। आजच्या युगाला हे म्हणता चालू रनिंगचे आपले आमदार का आम्ही 3,000 कोटी खर्चले कोणत्या सांगा तुम्ही? इगतपुरी तालुक्यात इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कुठे यांचे कामं दाखवा? यांचे कामं फक्त कागदपत्री झालेले। त्याच्याकरता आम्हाला पुन्हा एकदा निर्मला ताईंनाच आणायचं। त्यांना पक्षाने तिकीट भेटलं न भेटलं आजूरचा संबंध। अपक्ष उभे तरी पक्षवाल्यांच्या पायाखालची वाळू आज सरकले असं वाटतं त्यांचं वारं बघून। मग खोसकर साहेबांविषयी तुमची नाराजगी असेल का? नाराज आहेच। खोसकर साहेब जर बोलता आम्ही आरोग्य दूत आहे। आमच्या गावामध्ये एक उपकेंद्र आहे, तिथं डॉक्टर नाही काही नाही। इमर्जन्सीसाठी आम्हाला वैतरणा पण बंद आहे, डायरेक्ट नाशिक जावं लागतं। मग आरोग्य दूत आहे, स्वतःला कशावरून बोलता? तुम्हाला काय वाटतं? आमचं गाव तसं पाहिलं तर दोन्ही धरणामध्ये भूमिहीन झालेलं गाव आहे। प्रत्येक घरामध्ये धरणग्रस्त दाखले असताना 2-2 MIDC जवळ असतानाही आमच्या एकाही तरुणाला धरणग्रस्त म्हणून नोकरी लागलेली नाही आहे। तसेच राहिला प्रश्न आता खोसकर साहेबांचा, तर कार्यसम्राट म्हणून स्वतःला बिरुदावली लावून घेतलेले हे आमदार तर हे कागदोपत्री कागदोसम्राट झालेले आहेत। आणि आजची इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका हा मुख्य पीक भात असताना शासनाचा हमी भावाचा भाताला भाव नाही आहे, याला जबाबदार कोण? आणि तेच लोक आज आमचे मार्केट कमिटीचे का खोसकरला निवडून द्या सांगतायत। परंतु ही परिस्थिती भयान झालेली। 700 रुपये रोजंदारी व मजुरीचं काम झालेले असताना भाताचे भाव यांनी 2300 रुपये हमी भाव असतानाही 1700-1800 याच्या पलीकडे भाव भेटत नाही आहे। मग आता शेतकऱ्यांनी आता आमदार त्यांच्या प्रचारात गुंग आहे, प्रचारात व्यस्त आहे आणि शेतकरी इथं देशोधडीला लावलेला आहे। तर मग आता शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि याच्याकडे आमदाराचं स्पेशल लक्ष झालेलं आहे, त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे आणि त्यांचा हिशोब आता जनता चुकता केल्याशिवाय राहणार नाही। आणि एकदा आता खोसकर आता भास्कर हे प्रत्येकाच्या तोंडी वदलेलं वाक्य आहे। त्याच्यामुळे आता खोसकर साहेब हे पुन्हा निवडून येणं अशक्य आहे। पण इतरही आतापर्यंत आपली चर्चा फक्त 2 उमेदवारांशी चालली आहे, पण बाकीचे पण उमेदवार रिंगणात असताना तुम्ही त्यांचा विचार करू शकत नाही का? बाकीचे उमेदवार तसं पाहिलं तर लकी जाधव मागच्या वेळेस पण त्यांनी उमेदवारी केलेली आहे। आम्ही मेंगाळ साहेबांचं पण काम बघितलेलं आहे याच्या अगोदर आणि गावितबाईंचं जे 10 वर्षाचं कार्यपद्धती बघितलेली आहे। खोसकर साहेबांची 5 वर्षाचा कार्यकाळ बघितलेला आहे। परंतु जो कॉन्ट्रॅक्टदारांना पोषक असं वातावरण या पंचवार्षिकला उभं राहिलेलं आहे। गावितबाईंचे काम यापूर्वी असे नव्हते, सर्वसामान्यांचे जनहिताचे कामं केलेले असेल। काम थोडं कमी का असेना, परंतु कामामध्ये दर्जा असायला पाहिजे, क्वालिटी असायला पाहिजे आणि जो सामान्य माणूस गेला पाहिजे तर त्याचं काम झालेलं पाहिजे। परंतु कोणत्याही उमेदवाराकडून ही पूर्तता तालुक्याची कधीही पूर्ण झालेली नाही। म्हणून आता सर्व उमेदवारांचा विचार करता निर्मलाताई गावित यांना प्रचंड बहुमताने देणारा उमेदवार म्हणून त्यांना निवडून देणारे आता हा तालुका त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेला आहे।
म्हणून आता बाकीच्या उमेदवारांची इथं काय आता चाक टेकलं जाणार नाही. आता एक ब्रीदवाक्य चाललं आहे की नवे पर्व नवा उमेदवार. आत्तापर्यंत निर्मलाताई गावित या आमदार झालेल्या आहेत. त्यानंतर खोसकर साहेबांनीसुद्धा आमदारकी घेतलेली आहे. मेंगळ साहेबसुद्धा एका टर्ममध्ये आमदार झालेले आहेत. पण तुम्हाला नवीन चेहरा म्हणून कोणी अपेक्षित आहे का? आता तसं बघितलं तर नवीन चेहरा म्हटलं तर मग त्याच्या पाठीमागं असं प्राबल्य नाही ना. जसं आज आपण बघतो निर्मला ते 10 वर्ष आमदार होत्या, त्यांचे काम बोलते. आता जसं खोसकर साहेब आहे, यांनी 5 वर्षात काही कामं केले असतील, पण पक्ष बदलामुळं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं पक्षाचं म्हणणं आहे. म्हणजे आम्हाला तर आपलं तर काही नाही, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा आपण त्यांचे ऐकणारे, त्यांनी सांगते तसं काम करणं. पण काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या तिकिटासाठी आम्ही स्वतः थोरात साहेबांकडे गेलो होतो की आमच्या खोसकर साहेबांना तिकीट द्या. पण बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की त्या माणसांनी क्रॉस वोटिंग केलं आपल्या पक्षाच्या विरुद्ध, तर त्याच्यामुळं मी त्यांना तिकीट देऊ शकत नाही. तर हा एक कारण पुढं आलं आणि त्यांना पक्षाची उमेदवारी नाकारली. तर आज खोसकर साहेबांना जर पक्षाकडून तिकीट असतं तर कोणी रिंगणात पण नसतं, कारण त्यांचं काम चांगलं होतं सगळ्या गोष्टी. पण ते अशा माणसाकडे गेले की ते त्यांच्यावरती काही हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आणि ते शरद पवार स्वतः खुद्द शरद पवारांचा पक्ष त्यांनी ते आज आपण नाही का चोरला, अशा पद्धतीचे ते एक बदनामीचा त्यांच्यावरती जो शिक्का आहे त्या माणसाकडे ते गेले. आणि तालुक्यातले जे काही ठराविक जे असे काही जे आहे नेते मंडळी ती खोसकर साहेबांच्या बरोबर आहे आणि राहिलेली सर्वसामान्य माणसं किंवा जनता ही आज निर्मलाताई गावित यांच्याबरोबर आहे. मी स्वतः निर्मलाताईंच्या रॅलीमध्ये होतो, त्यांचे बघितलं अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. सर्वसामान्यांच्या नेते म्हणून गावितताईंकडे बघितलं आहे. त्यांनी उपसा सिंचन योजना आणली होती आदिवासी लोकांसाठी. त्याचं राहिलेले पेंडिंग काम आहे ते आता स्टेटमेंट दिली या आमदारांनी की आम्ही चौकशी लावतो वगैरे. मग त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही 5 वर्ष का नाही चौकशी लावली, 5 वर्ष तुम्ही काय केलं? मुद्दा इथं 2 मिनटं थांबवतो. मागच्या पंचवार्षिकला हाच मुद्दा निर्मला गावित यांच्याविषयी होता की त्यांनी काही कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे, परंतु हाच मुद्दा आता खोसकर साहेबांना पडतोय. मग इथे तुम्हाला कुठे वाटत नाही की निर्मलाताई गावित ज्यावेळेस त्यांनी जो घोटाळा केला की त्यांच्यावर जो आरोप लावला गेला त्यामुळं त्यांना विजयी होता नाही आलं, परंतु आता खोसकरांना पण तीच हे होते, तर ती नाराजगी गावित मॅडमांविषयी तुमच्या मनात असेल का? आता तसं बघितलं तर गावित मॅडम आणि पक्ष बदलला होता. ते मूळच्या काँग्रेस घराण्यातले, त्यांचे वडील जे होते 45 वर्षे खासदार राहिले, गांधी घराण्याचे एकनिष्ठ राहिले. पण तो त्यांनी पक्ष बदलल्यामुळं जे काही जे लोक होते ते नाराज झाले आणि त्याचा फटका त्यांना मागच्या इलेक्शनमध्ये बसला आणि ते आता उभाटा गटाकडे करणे आणि ते सगळ्या स्थानिक महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली. त्याच्यानंतर राहिला प्रश्न असा की आपले काशीनाथ मेंगळ जे आपला मनसेकडनं उमेदवारी करतात, तर ते मागं शिंदे गटात होते, आता मनसेकडनं तिकीट घेतले. हरकत नाही, आम्हाला काही अडचण नाही, परंतु त्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये कामं केले होते जेव्हा आमदार होते तेव्हा. पण 5 वर्ष आमच्या जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले. संदीप भाऊ गुळवे जेव्हा शिवसेनेमध्ये गेले आणि त्यांना उमेदवारी दिली, आम्ही स्वतः त्यांना बोललो होतो की आमच्या काशीनाथ मेंगळांना उमेदवारी द्या, आम्ही त्यांना निवडून आणतो. आणि संदीप भाऊच्या गटाने 500 मतांनी अतिशय त्यांचा निसटता विजय झाला. परंतु 5 वर्षामध्ये या माणसाने आम्हाला साधं काहीच काम नाही दिलं. आता तुम्ही बघितलं असेल आमची नांदडगाव आणि आवरली जी शिव आहे त्या मोरीच्याबद्दल आज पाणी वरतून जातं, शाळेचे मुलं तिकडनं येतात, ते खड्डे पडले, त्यांना किती वेळा तरी आम्ही फोन केला, प्रत्यक्ष दाखवलं, पण ते विशिष्ट गावातले जे काही असतं जे लोकप्रतिनिधी त्यांना भेटतं आणि निघून गेले. अशा प्रकारच्या पद्धतीने आजही आमचा इकडं बघितला जो नारपार प्रकल्प आहे, जो आहे वैतरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी याच्यात टाकायचं मुकण्या धरणामध्ये आणि तिथून पाणी ते वैजापूरला जाणार आहे, वैजापूरचं पाणी कडवाचं पाणी सिन्नरकरला देणार आहे. आनंदाची गोष्ट आहे, आम्हाला शेतकऱ्याला पाणी ते आमची अडचण नाही. पण आमचा मूळचा प्रश्न काय, ॲक्वार जमिनी केलेल्या आहे शासनाने 1979 साली की जार आला होता की शासनाला आम्हाला त्या जमिनी लागत नाही, त्या शेतकऱ्यांना परत देण्यात यावं. पण ती कुठंतरी मासे शिंकले आणि ते काम थांबलं आणि त्याच्यानंतर खोसकर साहेब बोलले की मी ते काम करून देतो 5 वर्षामध्ये, तर कुठलंही काम झालं नाही. गोडसे बोलले मी करून देतो, ते काम झालं नाही आणि आज काम चालू झालं आहे. आम्ही इथं स्थानिक एक समिती स्थापन केली शेतकऱ्यांची, आम्ही स्वतः कलेक्टरकडे गेलो आहे, अनेक प्रकारचे निवेदन दिले, मीडियाच्या माध्यमातून बोलवले. इथं स्थानिक आम्ही भरपूर हे पण बोलवलेले
व ते पदाधिकारी आम्हाला तो प्रतिसाद दिला, पण 5 वर्षामध्ये कुठलाही कागद हल्ला नाही. प्रत्येकजण म्हणतो मी काम करतो, पण काही काम झालेले नाही. आमचं शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या ॲक्वायर केलेल्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या नावावरती जसं शासनाने जो पैसे दिले त्याच्या दुप्पट आम्ही देऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त आम्ही पैसे देणार नाही. तर आम्हाला असा उमेदवार तर गावितताई बोलले की मी खंबीर आहे त्याच्या पाठीमागं. मी 10 वर्ष हा प्रश्न मी विधानसभेत बोलले होते 5 वर्षे, परंतु शासन दुसरं असल्यामुळं माझं घरानं ऐकलं नाही. आणि कदाचित जर आता मी निवडून आले आणि माझं शासन जर आलं तर मी हा प्रश्न 100% मार्गी लावेल, अशी मारुती रायाच्या आवळीला त्यांनी ती शपथ घेतली. तुम्हाला काय वाटतं, या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात तुमचं मतदान कोणाला असू शकतं? गावितबाई. कारण सांगा. ती 10 वर्षे आमदार होती, चांगले कामं केली होती ना, आणि आतासुद्धा आम्हाला अपेक्षा आहे का गावितबाईच निवडून येऊन. तुम्ही बोला बाबा, काय वाटतं? अजून तुमच्या मनातली भावना येऊ द्या. बघ आता हाय आता पक्ष आता हा आमदार पक्ष सोडला आणि काँग्रेसच्या सोडून दिला, ते निवडून आलं आणि इकडं आले. म्हणजे भ्रष्टाचारपणा केला, फसवगिरी आहे जनतेला. म्हणजे फसवगिरी कवर इकडे तुम्ही कोणाला देणार मग? हां कोणाला गायतबाई का? त्यांनी पण पक्ष चेंज केला होता. पण ती आता सुधारली, पाहू आता करील ती. असं सदा एकच बार सुधारला, पैसे घेतले दुसऱ्या पक्षाकडून गेला, मस्त मजा मारल्या. आता उभा राहिलाय, पैसे वाटे दाबादब. आता आमची बाई गरीब आहे, येईल निवडून. आणि दारूचे बोक्षी घरांमध्ये आलेत लोकांच्या. हां पोरं बाया दारू पितील काय टायमाला. एकीकडे लाडक्या बहिणींना धन्यवाद. आता थोडं सांगायचं असं झालं की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की माझी लाडकी बहीण योजना, तिन्ही पक्ष आपली स्वतःची हे करून घेतात. काय म्हणतो त्याला की आम्ही दिलं. तसं महाविकास आघाडीचं सरकार आता उद्धव साहेब समजा, नाना पटोलेजी आणि पवार साहेब स्वतः यांनी काय बोललंय, संजय राऊत पण बोलतं आमचं सरकार आलं तर आम्ही 3,000 रुपये देऊ महिलांना, म्हणजे डबल देऊ. हा पण एक महिलांचा आपला फायदा आहे. त्याच्यानंतर ह्या शासनाने सांगितलं की आम्ही मुलींना मोफत शिक्षण देऊ, आणि महाविकास आघाडीने सांगितलं आम्ही जर निवडून आलो तर आम्ही मुलांना पण मोफत शिक्षण देऊ. हा आज गरज आहे ती मुलांची. आज मुली आपल्याला किती शिकतात ते पाहिजे, 2% 5% मुली शिकतात, परंतु प्रत्येकाचा मुलगा शिकून त्याच्या पाठीमागं वारसदार त्याचा मुलगा असतो. त्याला जर माझा मुलगा इंजिनियर झालेला, मी बघितलं की मला किती खर्च आला, 5 ते 6 लाख रुपये. माझी आखी पुंजी त्याच्यात गेलेली. तो जर शिक्षणाचा खर्च जर प्रत्येक मुलाला, गोरगरिबाचा मुलगा शिकल, चांगल्या पदावरती जाईल आणि त्याला चांगल्या प्रकारचा पगार देईल, प्रत्येकाच्या काठी ज्याला म्हणतो काठीचा आधार तो मुलगा राहील. या त्या शासनाने आता जे जाहीरनामे जाहीर केलं त्यांचं आम्ही निश्चित स्वागत करू शकतो. तुमचे स्थानिक प्रश्न काय असतील? इथे आमच्या गावाचेच प्रश्न सांगता दम पुरवणार आहे. 28 वर्ष झाले आमच्या गावाला पाणी नाही. 55 लाखाची जलजीवन योजना केंद्र शासनाच्या निधीतून आलेली, तिचंही काम ठप्प झालेले. या अगोदर आमच्या गावामध्ये 55 लाखाचा रोड झाला आहे, पण सिमेंट टाकून 15 लाखामध्ये थातूरमातूर करून टाकला. आणि वरचे 40 लाख कुठे गेले, एक फक्त कागदोपत्री राहून गेले का या योजना. आमचे कार्यसम्राट आमदार म्हणतात 3200 कोटीचा निधी, मग तो कुठे 32 गावे दाखवा. आम्ही 32 गावे दाखवा, फक्त त्या पद्धतीने काम झालेले. तर आम्ही खोसकर साहेबांना 3200 मतांनी का होईना विजयी केला असतं, परंतु ते झालेलं नाही आहे. फक्त निधी तुमचा कागदोपत्री आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही काही कुठल्या पक्षाचे माणसं नाही आहे, आम्ही कोणत्याही पक्षाचे, आम्ही सर्वसामान्य मतदार आहोत. आणि मतदाराला जो विकास करील तो नेता हवा असतो, तो आमदार म्हणून हवा असतो. मग यामुळे आम्ही आता अपक्ष म्हणून निर्मलाताई गावितच्या यांच्या मागे उभे आहोत. आम्ही सर्व धरणग्रस्त लोक आहे. हा रस्ता कुठून आहे, तिथून रस्ता पहिला झालेला होता. लोकांना धरणावर झाला रस्ता नाही आहे. जो रस्ता डबल झाला आहे तोच रस्ता त्यांनी डबल केला आहे. त्याला मी मागं बोललो का जो झालेला रस्ता आहे ना तो तुम्ही पुढचा रस्ता करा, हा करू नका, पुढचा रस्ता करा, म्हणजे बायांची व्यवस्था दूर होईल. धरणावर जायला बायांना रस्ता नाही आहे. पावसाळ्यामध्ये एवढी हालत आहे का सर्व मशानभूमी जायला रस्ता नाही. त्यांनी जो पहिला डांबरी रस्ता झाला ना त्याच्यावर डबल रस्ता केला आहे. जो पुढचा रस्ता आहे तो तसाच पाडला आहे. आज जाऊन बघा तुम्ही कसं काय व्यवस्था आहे ते गावाची. ही परिस्थिती बघा तुम्ही. कोणी येऊ द्या, आमदार यावं, खासदार यावं, मंत्री येऊ द्या, त्यांनी फक्त मला पुढचा रस्ता मशीनवर जायचा रस्ता बघा, ती परिस्थिती बघा मशीनवरची काय आहे ती.
आमदार यावं, खासदार यावं, मंत्री यावं, कोणी यावं, फक्त त्याला मग तुम्ही रस्ता बघा पुढचा, मग तुम्हाला समजेल काय आहे ते. मग त्या बायांनी जायचं कसं ते तुम्हाला शिसरब येऊ राहिले. तुम्हाला धरणावर जायचं कसं, लोकांनी मशीनवर जायचं कसं. मग तुम्ही कोणाला मतदान करणार? मी आज सांगू शकत नाही.